या मैया तो बोगदा नाही का बोगद्याची साहेब आम्ही शहापूरहून येतो आहे आणि शहापूर ते नाशिक हे 90 किलोमीटरच्या वर अंतर नाहीये. याच्यात 3 फ्लायओव्हर येतात. साहेब वाशिंचा प्रचंड त्रास आहे. त्यानंतर हा पिंपरीचा. माझं NHI आणि MSRD या साहेबांना एवढंच म्हणणं आहे की जेव्हा ते सर्वे करतात फ्लायओव्हर पूर्ण झालेला नाहीये तर पर्यायी रस्ता तर यांनी नीट द्यावा. जिथं 6 लाईनची गरज आहे तिथं तुम्ही सिंगल लाईनवर आणून ठेवताय. याच्याहून विशेष काय अजून किती त्रास द्यायचा नागरिकांना हे यांनीच ठरवावं. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बैठक घेतली होती 1 तारखेला. सांगितलं होतं 10 दिवसात जर सुधारणा झाली नाही, रस्ते सुरळीत झाले नाही, वाहतूक कोंडी जर कमी झाली तर ठीक आहे, अन्यथा कारवाई केली जाईल. साहेब माझं असं म्हणणं आहे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांना आपण एक 10 मिनिटांसाठी साईडला ठेवू, परंतु जो डिपार्टमेंट सरकारचा आहे अधिकारी आहे ते काय करू राहिले. 10 दिवसात तुम्हाला काही फरक जाणवला? काहीच नाही साहेब. जो 8 इंचीचा खड्डा होता तो 12 इंची झालाय. माझा आठवड्यात 3 चक्कर चालू आहे. यस, मुंबईवरनं जो 8 इंची खड्डा होता तो 10 दिवसात ना 12 इंची झालाय. 10 दिवसामध्ये कुठे कामकाजामध्ये सुधारणा दिसली का? काहीच नाही साहेब. वाशिंदला परवा मी गेलो होतो शुक्रवारी. वाशिंदला मला वेळ लागलाय फक्त ते 7 किलोमीटर अंतर आहे साहेब. 7 ते 8 किलोमीटर आहे साहेब. 1 ते सव्वा तास. अरे काय कोणी अधिकारी लक्ष नाही घालत. MSRD असो NHI असो जे पण आहेत ते. म्हणजे जनतेचं काय हाल होतोय होऊ द्या. टोलच्या बाबतीत काय मत आहे साहेब? 140 रुपये व्यवस्थित घेत आहे एकदम. कुठं काहीच काटकसर नाही त्यांच्या खात्यात पैसे जायला. बंद करायला पाहिजे जोपर्यंत आपण साहेब तुम्ही मी सांगून बंद होणार आहे का? आपली एवढीच विनंती 140 घ्या, पण हे जिथं 6 लाईनची गरज आहे तुम्ही सिंगल लाईन करून टाकताय. काम चालू आहे म्हणून हे खड्डे काय परित्या. कमीत कमी माझं म्हणणं आहे अधिकाऱ्यांनी ना अशा गाडीत बसवावं आणि त्यांना घेऊन जाऊ ना. आपण पालकमंत्री जाता रोज काय करताय? आम्ही आठवड्यातनं 2दा आमचं मुंबई जाणं होतं. नाशिक पासून तर मुंबईपर्यंत जायला 8-8 तास लागत आहेत. हो, प्रचंड खड्डे आहेत आणि कमीत कमी तुम्ही एक खड्डे तर बुजा. जोपर्यंत तुमचा हायवे पूर्ण होत नाही तोपर्यंत डागडुजी तर करा. अहो गाडीचा इतका खराब होतोय. त्याच्यानंतर पूर्ण अंग दुखतं. इथं 2 दिवस काम करता येत नाही एकदा मुंबईला जाऊन आल्यानंतर. 1 ऑगस्टला उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती. 10 दिवस 11 दिवस आज 12 तारीख आहे. 10 दिवस उलटून गेलेले. या 10-11 दिवसामध्ये काय सुधारणा दिसली तुम्हाला? कुठलीही सुधारणा नाही, काहीच नाहीये अजून. फक्त टीव्हीवर सांगितलं त्यांनी. ऍक्च्युली प्रॅक्टिकल रस्त्यावर कुठलीही सुधारणा नाहीये, काही झालेलं नाहीये. जे खड्डे छोटे होते ते मोठे होऊन गेले. आणि खड्डा समजत नाही किती मोठा खड्डा आहे. गाडी अचानक खड्ड्यात जाते. हो, गाडीचा इतका खराब होतो. त्याच्यानंतर माणसाचं आमचं कंबर दुखायला लागतं. पूर्ण मान पाठ सर्व एकदम पार जाम होऊन जाते. नाशिक मुंबई महामार्गावरील खड्ड्यांचा मुद्दा यंदाच्या पावसामध्ये प्रचंड गाजतो आहे. वारंवार बैठका झाल्या. 10 दिवसापूर्वी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईमध्ये बैठक घेतली. त्या पाठोपाठ नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेतली आणि या बैठकीचा सूर एक होता. जोपर्यंत रस्ता सुरळीत होत नाही, खड्डे बुजवले जात नाही, तोपर्यंत महामार्गावर जो टोल आकारणी केली जाते ती टोल आकारणी बंद करावी. मात्र 10 दिवसाचं अल्टिमेटम देण्यात आलेलं होतं. 10 दिवसानंतर जर रस्ते सुधारले नाही तर कारवाई करण्याचा इशारा देखील उपमुख्यमंत्र्यांनी दिला होता. मात्र आपण आज वास्तव बघतोय. रस्त्यावरचे महामार्गावरचे खड्डे हे आहेत तसेच आपल्याला बघायला मिळत आहेत. ठिकठिकाणी आपण आता घोटीच्या जवळ आलेलो आहोत. मुंडेगाव, वाडीवरे, विल्लोळी अशा सर्वच भागामध्ये अशा स्वरूपाचे खड्डे बघायला मिळत आहेत आणि या खड्ड्यांमधनच
वाहन चालकांना आपली वाहनं चालत न्यावी लागत आहेत। अनेक ठिकाणी अपघाताचे प्रसंग देखील घडत आहेत। काही ठिकाणी एकाच मार्गावरनं दुहेरी वाहतूक करण्यात आलेली आहे, त्यामुळे त्या ठिकाणी देखील अपघात घडलेले आहेत। आज सकाळीच ट्रक आणि बस या दोघांमध्ये देखील अपघाताची घटना घडलेली होती आणि आपण बघतोय की अशा खड्ड्यांमधनं ही वाहनं जात आहेत, त्यामुळे टोल आकारणी करू नये ही मागणी होती। उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले होते, मात्र या आदेशानंतर देखील फारशी सुधारणा झालेली आपल्याला बघायला मिळत नाहीये। त्यामुळे आता नेमकी कोणावर कारवाई केली जाणार, काय कारवाई केली जाणार हा प्रश्न उपस्थित होत आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, घोटी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।